नमस्कार. मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल 23 जानेवारीच्या दिवशी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्ताने देशभरातल्या सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी त्यांची आठवण काढली. कारण बाळासाहेबांची छवी ही महाराष्ट्र किंवा एका कुटुंबापुरती मर्यादित नसून त्यांनी जो राष्ट्रवाद मांडला, ज्या काळात जनसंघाचे कट्टर हिंदुत्ववादी नेते सुद्धा समाजवादी होऊन भाजप हे नवीन रूप धारण करून राजकारणात यशस्वी होण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा न लाजता मी हिंदुत्ववादी हे सांगणारे आणि हिंदुत्वाला मेनस्ट्रीम करणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे ज्यांना आज हिंदुत्वाचा उपयोग करून यश मिळवायचं आहे त्यांना पसंत नसलं तरी बाळासाहेबांचं नाव घेणं गरजेचं झालंय. ज्यात स्वतः त्यांचे सुपुत्र उद्धव आणि पुतण्या राज ठाकरेही सामील आहे. विशेषतः कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने पलटी मारून एकनाथ शिंदेंचा हात पकडल्यानंतर माध्यमांमध्ये ठाकरे बंधूंची युती संपली या बातम्यांवर आळा घालण्यासाठी यापेक्षा उत्तम दुसरी संधी असू शकत नाही. ज्यामुळे ठाकरे बंधूंनी मिळून काल षण्मुखानंद सभागृहात बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला, ज्यावर माध्यमांची बारीक नजर लागली होती. कारण सर्वांना अपेक्षा होती की कल्याण डोंबिवलीतल्या प्रकरणावर राज ठाकरे काहीतरी बोलतील आणि अपेक्षेप्रमाणे ते बोललेही. पण जे बोलले ते ठाकरेंचीही दिवस रात्र स्तुती गाणाऱ्या पत्रकारांना पचनी पडत नाहीये. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा आहे व सत्ता स्थापनेसाठी 62 नगरसेवकांचा आकडा पार करणं राजकीय पक्षासाठी आवश्यक आहे, जो की भाजप आणि शिवसेनेची महायुती अगदी सहज पार करते. कारण शिवसेनेने 53 आणि भाजपने 50 असे 103 जागा जिंकून विरोधी पक्षांना पूर्णपणे कल्याण डोंबिवलीतून साफ करून टाकलेलं आहे. विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 11 तर मनसेने केवळ 5 जागा जिंकल्या. त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी केडीएमसीत महायुतीसमोर उभं राहण्याचा विचारही करणं फार लांबची गोष्ट आहे. पण मुंबई महापालिकेत महापौर पदावरून शिंदे आणि भाजपमध्ये जो वाद सुरू आहे त्याचे पडसाद आपल्याला केडीएमसी आणि ठाणे महापालिकेत सुद्धा पाहायला मिळत आहेत. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की मुंबईत शिंदेंना महापौर पद हवं असेल तर कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेत भाजपलाही 2.5 वर्ष महापौर पद द्यावं लागेल. त्यामुळे मुंबईचा पेच सुटेपर्यंत एकनाथ शिंदेंना भाजपला बॅकफूटवर टाकण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना पकडून ठेवण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं, ज्यासाठीच त्यांनी समोरून सोबत येऊ पाहणाऱ्या मनसेला येण्यासाठी दार उघडे केले. मी पुन्हा एकदा म्हणतोय, समोरून येऊ पाहणाऱ्या नागे शिंदे सेनेनी मनसेला बोलावलंय. हे स्वतः मनसेचे नेते राजू पाटील आणि शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदेंनी आपल्याला अगोदरच सांगितलं. म्हणजे मनसेला सत्तेची ऊब हवी होती, ज्यासाठी राजू पाटलांनीच ठाकरे बंधूंचे कट्टर शत्रू, ज्यांच्या विरोधात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केले. आणि हे सुद्धा राजू पाटलांना चांगलं माहिती आहे की महायुतीतला वाद हा तात्पुरता आहे आणि तो एकदा का संपला की दोन्ही पक्ष एकत्र येऊनच महापालिका चालवणार आहेत. तरीही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, ज्याचा अर्थ अगदी स्पष्टपणे निघतो की मनसेने पाठिंबा फक्त शिंदेंना नाही तर भाजपलाही दिला. आणि एवढा मोठा निर्णय एकटे राजू पाटील राज ठाकरेंना न विचारता घेऊ शकत नाही. कारण माझ्या माहितीनुसार मनसे या पक्षाचे पक्षप्रमुख राज ठाकरे. पण मला खरंच याचा अंदाज नव्हता की महापालिकेच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षप्रमुख पदावरून राजीनामा दिलेला आणि आता राजू पाटील हे मनसेचे पक्षप्रमुख झाले. कारण हाच संदेश राज ठाकरेंनी काल केलेल्या वक्तव्यातून लोकांपर्यंत जातोय. राज ठाकरे म्हणतात की आज देशात व महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला. राज्यात अनेक ठिकाणी याच गोष्टी घडतात. मुंबईसह कल्याण डोंबिवली व इतर ठिकाणांचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. व हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मला म्हणजे राज ठाकरेंना असं वाटतंय की बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं. पण दुसऱ्या बाजूला यांच्याच पक्षातले राजू पाटील म्हणतायत की भाजपकडून मनसेच्या नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी फोन येऊ लागले होते. त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा आपण घेतलेला निर्णय हा पूर्णपणे पक्षहिताचा असून याबाबत राज ठाकरेंना आधीच माहिती दिली गेली होती. मग मला आता हे कळत नाहीये की या दोघांपैकी खरं कोण बोलतंय. कारण राज ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. तरीही आपण एका क्षणासाठी मानूयात की कल्याण डोंबिवली स्थानिक पातळीवर राज ठाकरेंना न कळवता राजू पाटलांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर जेव्हा राज ठाकरेंना याबद्दल कळालं आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे शिसारी आली, तर मग हे भाषणात बोलून वेळ घालवण्यापेक्षा
का नाही लगेच राजू पाटलांना फोन लावून युती तोडायला सांगितली? जसा भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी अंबरनाथ महापालिकेत काँग्रेससोबत आणि अकोट महापालिकेत MIM सोबत युती केली होती, जी बातमी माध्यमांमध्ये येताच स्वतः देवेंद्र फडणवीसांनी ती युती तोडायला सांगून सदर स्थानिक नेत्यांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले होते. चला आता मी हे सुद्धा मानायला तयार होतो की या युतीबद्दल आधीच भाजपच्या वरिष्ठांना माहिती होतं आणि त्यांच्याच परवानगीनुसार काँग्रेस व MIM सोबत युती करण्यात आली होती. पण यात कमीत कमी ही बातमी माध्यमांमध्ये आल्यावर जेव्हा भाजपच्या मतदारांद्वारे नेत्यांना जाब विचारण्यात आला, तेव्हा लगेच त्यांनी युती तोडली. तसंच तुम्हालाही न विचारता निर्णय घेतला गेला, ज्याबद्दल तुम्हाला शिसारीही आली आहे. तर मग का नाही तुम्ही शिंदेंची साथ सोडली किंवा सोडणार आहोत याबद्दल एक तरी शब्द का नाही काढला? वरून तुमच्या भाषणानंतर राजू पाटील म्हणतायत की घेतलेला निर्णय पक्षहिताचा असून तुम्हाला माहिती दिल्यानंतरच हा निर्णय घेतला गेला. आणि हे सुद्धा आश्चर्यचकित करणार आहे की राजू पाटील एका बाजूला भाजपवर नगरसेवक फोडण्याचे आरोप लावतात आणि दुसऱ्या बाजूला शिंदेंसोबत जाऊन भाजपला ताकद पुरवतात. म्हणजे एखादा पक्ष तुमचे नेते फोडतोय तर तुमच्या नेत्यांवर जरा बसवायचं सोडून त्याच पक्षाच्या दावणीला तुम्ही तुमचे नेते बांधताय. याचा अर्थ लोकांनी काय काढायचा आणि कोण कोणाला मूर्ख बनवतंय हे कळायला भाग लागत नाहीये. एकदा राजू पाटलांनी राज ठाकरेंना फसवलंय किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना चुना लावताय, ज्यात दुसरी शक्यता मला जास्त खरी वाटते. राज ठाकरेंना हे कळून चुकलंय की महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपला बेस राखण्यासाठी मराठी मतं मिळवण्याकरता केवळ त्यांचा उपयोग करून घेतलेला आणि जागा वाटपात फसवून फक्त त्याच जागा दिल्या जिथे उभाटा सेनेला जिंकणं शक्य नव्हतं आणि तिथेही पूर्णपणे मदत केली नाही, ज्यामुळे मतं ट्रान्सफर झाली नाहीत, ज्यामुळे एकनाथ शिंदेंना बाद करत उद्धव ठाकरेंनी 65 नगरसेवक मुंबईत निवडून आणले. पण मनसे मात्र 7च्या आकड्यावरच अडकून पडली. त्याचाच बदला म्हणून आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी राज ठाकरे जिथे महायुती सोबत जाणं शक्य असेल तिथे स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा देतात, जे की 100% बरोबर आहे. आणि हे एक पक्ष प्रमुख म्हणून त्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वीही उद्धव ठाकरेंसोबत जाऊन केलं होतं, जेव्हा त्यांना कळालं की महायुतीत आपल्यासाठी स्पेस शिल्लक नाहीये. पण आज जेव्हा तुम्ही शिंदेंसोबत युती करताय, मग का लोकांना मूर्ख समजून अजूनही ठाकरे ब्रँडची पिपाणी वाजवतात? खरा नेता तोच असतो जो आपण घेतलेल्या निर्णयाला न घाबरता लोकांसमोर ठेवतो व त्याची जी काही फळं भोगावी लागतील ती स्वीकार करतो. जसं देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सांगतात की हो, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला होता, पण परिस्थितीच अशी आली की त्यांना सोबत घ्यावं लागलं. अगदी तसंच आम्हाला जिवंत राहण्यासाठी सत्तेची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही महायुती सोबत जातोय हे सांगण्यात एक पक्ष प्रमुख म्हणून राज ठाकरेंना कोणाची भीती वाटते? आणि ज्या बाजाराविषयी राज ठाकरे आज टिप्पणी करतायत तो बाजार मुळात सर्वात आधी 2019ला उद्धव ठाकरेंनीच मांडला होता, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेला मुस्लिम लीग झालेल्या काँग्रेस आणि पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन जात महाराष्ट्राच्या राजकारणाची घडी विस्कळीत करण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलं होतं, हे सर्वांना माहिती आहे, ज्याचं मॅन्डेट 2024च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलंय. असो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.